Students, today we are going to learn our 2.1 poem, that is comparisons. What are the comparisons? So comparisons are the words, opposite words having one common feature. Okay. So here in this poem, poet anonymous. Anonymous means unknown poet. Anonymous means poet is anonymous. Anonymous means unknown poet. Okay. So unknown poet, he has explained in this poem a lot of opposite words and made a comparison between that two things. But he has taken one similar common feature of that two things. Okay, let's see in the poem. Okay, see in the poem. Fast as a spaceship, slow as a snail. Fast as a spaceship. Fast spaceship म्हणजे अंतराळयान कसे फास्ट. अँड स्लो ॲज अ स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय कशी असते आपली, स्लो असते एकदम. सो फास्ट ॲज अ स्पेसिप, स्लो ॲज अ स्नेल. म्हणजे दोघांमध्ये तुलना केली आहे. पोएट हॅज मेड अ कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स, स्पेसिप अँड स्नेल. ऑन व्हॉट बेसिस, व्हॉट इज द कॉमन फीचर ऑफ दॅट टू थिंग्स टेकन? फास्ट अँड स्लो इंडिकेट द स्पीड, राईट? So here the common features between spaceship and snail, poet has taken what? Speed. On the basis of speed, poet has made the comparison between two things, spaceship and snail. Fast as a spaceship and slow as a snail. Understand? Now next, big as a dinosaur and small as a nail. Big as a dinosaur and small as a nail. म्हणजे big and small. What indicate that? What is the common feature between dinosaur and nail taken? Size of that two things. Big and small, what indicate? Size of that two things. Okay. Fierce as a tiger and gentle as a lamb. Fierce as a tiger and gentle as a lamb. Fierce म्हणजे वाघ कसा असतो, क्रूर असतो, हिंस्र असतो, राईट? अँड जेंटल, लॅम्ब कशी असते, कोकरू कसं असतं, एकदम शांत असतं. सो फिअर्स एज अ टायगर अँड जेंटल एज अ लॅम्ब. सो हिअर इज अ कंपॅरिझन बिटवीन टायगर अँड लॅम्ब. But one similar point taken, that is the character. Okay, that is the character. Then दोघांचं कसं वागणं असतं, एकाचं क्रूर तर एकाचं शांत. Sour as a lemon and sweet as a jam. Sour as a lemon, here the taste of the lemon and jam taken. Sour as a lemon and sweet as a jam. Sweet as jam. Jam सारखं गोड एकदम आणि sour lemon सारखं आंबट एकदम. So what is the common features? Common features between that lemon and jam, that is taste of that two things. Dry as the deserts and wet as the sea. Dry as the desert and wet as the sea. Dry and wet, what indicate dry and wet? Dry म्हणजे डेझर्ट सारखा, वाळवंटासारखा एकदम ड्राय, कोरडा, आणि आर्द्रता म्हणजे समुद्रासारखी आर्द्रता असा. ड्राय एज द डेझर्ट्स अँड वेट एज द सी. ओके. Square as a house and round as a pea. Square as a house and round as a pea. Square म्हणजे त्यांचा शेप कसा आहे, स्क्वेअर ॲज अ हाऊस अँड राऊंड ॲज अ पी. म्हणजे काय इथं एक कॉमन पिक्चर आहे, शेप. अंडरस्टँड? कूल ॲज अ केव अँड वर्म ॲज अ टोस्ट. कूल ॲज अ केव, कूल अँड वर्म, व्हॉट इंडिकेट्स? टेम्परेचर. नॉयजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. रोड ड्रिल, रोडचं खोदकाम असतं ते रोड ड्रिल कसं असतं, नॉयझी, कर्कश. अँड क्वाईट ॲज अ घोस्ट, अँड घोस्ट कसं असतं, शांत. नॉयजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज किटन. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन. स्ट्रॉंग बैलासारखा असा बलवान, वीक ॲज अ किटन मांजरीच्या पिलासारखं एकदम वीक. म्हणजे कसं, मांजरीचं पिलू कसं असतं, एकदम अशक्त असतं. हार्ड एज अ रॉक अँड सॉफ्ट एज अ मिटन. हार्ड एज अ रॉक, रॉक कसा असतो, एकदम हार्ड, कठीण असतो, खडक. आणि सॉफ्ट एज अ मिटन म्हणजे आपले जे हातमोजे ते असतात ते कसे एकदम सॉफ्ट असतात, पायमोजे, हातमोजे. डार्क एज अ टनेल अँड लाईट एज द मून. डार्क एज अ टनेल अँड लाईट एज द मून. चंद्राचा प्रकाश आणि टनेल म्हणजे बोगदा असतो, त्या बोगद्यातला काळोख. म्हणजे याच्यामध्ये कशाचा, ब्राईटनेस घेतलेला आहे दोघांमध्ये. कॉमन फीचर ब्राईटनेस. नाईट टाईम, मिड नाईट्स, डे टाईम, नून. नाईट टाईम, मिड नाईट्स अँड डे टाईम, नून. दोघांमध्ये काय सिमिलरिटी आहे? नाईट टाईमला आपण झोपतच असतो, आळशी असतो, आणि डे टाईम, नूनला दुपारीसुद्धा आपण त्याच मूडमध्ये असतो, राईट? टॉल एज अ जायंट अँड शॉर्ट एज अन एल्फ. टॉल एज अ जायंट, जायंट म्हणजे मोठ्या राक्षसासारखा उंच, आणि शॉर्ट एज अन एल्फ. एल्फ म्हणजे
छोटीशी परी किंवा बुटका माणूस असं बोलतो तो बुटक्या त्याच्यासारखं एकदम टॉल ॲज अ जायंट अँड शॉर्ट ॲज अन एल्फ म्हणजे बुटक्यासारखा किंवा टॉल जायंटसारखा. ओके. क्रूप ॲज अ माउंटन पॅच स्ट्रेट ॲज अ शेल्फ. क्रूप ॲज अ माउंटन पॅच माउंटनच्या आजूबाजूचा पाथ जो असतो रोड असतो तो कसा असतो नागमोडी असतो वळणदार असतो आणि स्ट्रेट ॲज अ शेल्फ. आणि जर लाकडाचं कबड घेतलं ते कसं असतं एकदम स्ट्रेट असतं. Right, the word is full of opposites, so think of some yourself. Here in this one line poet has explained the whole poem of comparison. The whole word is full of opposite. In conclusion, the poet says the whole world is full of us. Around the world there are a lot of opposite things, and poet also encourages us that we must find himself, we must read, think about that opposite ideas or opposite things. Okay, understand? So here comparison in this poem, poet anonymous has given us a lot of things, tell us regarding the comparison, diversity in the world around us. What is there? There are a lot of things. There are remind that there the people and things are needed. A word is beautiful. Okay, we need a beautiful words, and there are the whole central idea of this poem that the poem celebrates the diversity in the universe. Diversity in the universe म्हणजे काय पूर्ण विविधतेतून एकता आहे. कळलं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता मार्जिन क्वेश्चन बघू. What adjectives words are used here to show shape, size and temperature? Shape, size and temperature साठी कोणते वर्ड्स आलेले आहेत तिथं? शेप साठी स्क्वेअर, राऊंड. साईज साठी बिग, स्मॉल. आणि टेम्परेचर साठी कूल अँड वॉर्म. अंडरस्टँड? See, when you compare two things, they must have at least one common feature. When we compare a spaceship and a snail, we consider only their speed. Okay, so think of common features when you try to find opposite. Think of a common features when you try to find opposite. Okay, जेव्हा तुम्ही शोधाल opposite word शोधायला जाल त्या what you should do? You should find the common features of them. Okay, so here I have explained shortly the comparisons poem. If you understand, I hope you will understand it better. Okay, thank you.